कधी तुम्हाला असं वाटलंय का की लोकांमध्ये राहूनही तुम्ही आतून एकटे आहात? सगळ्यांसाठी अवेलेबल राहिलात, सगळ्यांना समजून घेतलं, सगळ्यांसाठी वेळ दिला, पण जेव्हा तुम्हाला कोणाची गरज होती तेव्हा कोणीच नव्हतं. आणि मग हळूहळू तुम्ही शांत व्हायला लागलात, लोकांपासून दूर राहायला लागलात. कारण आयुष्याने तुम्हाला एक कठोर सत्य शिकवलं की शेवटी प्रत्येकाला स्वतः सोबतच जगायला शिकावं लागतं. आणि बिलीव्ह मी, ज्या दिवशी तुम्ही एकटे राहायला शिकलात ना, त्या दिवशी आयुष्य खूप सोपं होईल. आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याचं मन खूप वेळा तुटलंय, ज्याने लोकांवर खूप विश्वास ठेवला आणि शेवटी स्वतःला सांभाळायला शिकला. आता पाहूयात एकटेपणा आणि एकांत यामध्ये काय फरक असतो. लोकांना असं वाटतं की एकटं राहणं म्हणजे दुःखी असणं, पण खरं तसं नसतं. एकटेपणा म्हणजे जेव्हा तुम्हाला लोकांची गरज वाटते पण कोणी नसतं. आणि एकांत म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांत असता. हा फरक समजायला वेळ लागतो. सुरुवातीला एकटं राहणं हे पेनफुल वाटतं, कारण आपल्याला नेहमी कोणीतरी पाहिजे असतं. कोणी बोलणारं, कोणी समजून घेणारं आणि कोणी सपोर्ट करणार. पण आयुष्य हळूहळू शिकवतं की प्रत्येक वेळी कोणी सोबत असेलच असं नाही. कारण लोक हे कायमचे नसतात. आपण काही लोकांना कायमचं समजतोय. ही व्यक्ती मला कधीही सोडून जाणार नाही, ही मैत्री कायम राहील, हे नातं कधीच बदलणार नाही. पण आयुष्य बदललं की लोक बदलतात, फिलिंग्स बदलतात. आणि सगळ्यात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा आपण ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच लोक आपल्याला एकटं सोडून जातात. त्यावेळी मन पूर्णपणे तुटतं. पण मित्रांनो, कधी कधी लोकांचं सोडून जाणं किंवा लोकांचं जाणं ही पनिशमेंट किंवा सजा नसते, तर तो जीवनाचा एक धडा असतो. आपल्याला शिकवण असते. कधी कधी रात्री आपण शांतपणे बसून विचार करतो, मी एवढं सगळं सगळ्यांसाठी केलं, पण शेवटी मी एकटाच राहिलो किंवा मी एकटीच राहिले. आणि त्या वेळेला डोळ्यात पाणी येतं, कारण आपल्याला फक्त प्रेम हवं असतं, थोडीशी काळजी हवी असते, केअर करणारं कोणीतरी हवं असतं, कोणीतरी जेन्युनली प्रामाणिकपणे समजून घ्यावं, इतकीच इच्छा असते. पण रियालिटी खूप वेगळी असते. लोक हे टेम्पररी असतात. आणि म्हणूनच स्वतःला इमोशनली इतकं डिपेंडंट बनवू नका की कोणीतरी गेल्यावर तुमचं आयुष्यच थांबेल. पुढचा पॉइंट म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवायला शिका. आजकाल लोक स्वतःपासून पळत आहेत. एकटे बसायला भीती वाटते, कारण सायलन्समध्ये, शांततेत वेगवेगळे विचार मनात येतात. आणि म्हणून आपण सतत फोनवर असतो, रील्स पाहतो, चॅटिंग करतो किंवा डिस्ट्रॅक्शन्सला बळी पडतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही स्वतःसोबत शांत राहू शकत नाही, तर तुम्हाला खरी शांतता काय असते, खरी शांती काय असते, हे कधीच कळणार नाही. म्हणून स्वतःबरोबर वेळ घालवा, वॉकला जा, एकटी चहा प्या, स्वतःचे थॉट्स ऐका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला समजायला लागता तेव्हा आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात होते. अजून एक गोष्ट म्हणजे, अपेक्षा कमी केल्या की दुःख नक्कीच कमी होतं. आपलं जास्त दुःख हे लोकांकडून केलेल्या अपेक्षांमुळे असतं. आपण एक्सपेक्ट करतो, अपेक्षा ठेवतो की ते आपल्यासाठी असतील, ते आपल्याला समजून घेतील, ते आपल्याला प्रायोरिटी देतील. परंतु रियालिटीमध्ये जेव्हा तसं होत नाही, तेव्हा मात्र आपण दुःखी होतो, हर्ट होतो. आणि मग हळूहळू आपल्याला समजतं की पीस, शांतता हवी असेल तर एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा ह्या कमी ठेवाव्या लागतील. कारण स्ट्रॉंग लोक हे एकटं राहायला शिकतात. मेंटली जे स्ट्रॉंग लोक असतात ते एकटं राहायला घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की स्वतःची कंपनी एन्जॉय करणं ही सुपर पॉवर आहे. त्यांना सतत अटेन्शन लागत नाही, त्यांना सतत व्हॅलिडेशन लागत नाही लोकांकडून. ते शांतपणे स्वतःवर काम करत राहतात आणि म्हणूनच इमोशनली स्टेबल असतात. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींनी किंवा दुसऱ्यांच्या प्रत्येक छोट्या छोट्या रिॲक्शन्सनी ते व्हायबल होत नाही. तसंच लाईफमध्ये काही फेज असे असतात की जिथे तुमच्यासोबत कोणीही येऊ शकत नाही. मग ती तुमची मेंटल बॅटल असेल, म्हणजे मानसिक लढाई असेल एखाद्या गोष्टीबद्दल, तुमचं दुःख असेल, तुमचं पेन असेल आणि तुमची स्ट्रगल असेल, हे तुम्हाला एकट्यालाच फेस करावं लागतं. आणि त्या काळामध्ये तुम्ही स्वतःची स्ट्रेंथ बनता. कधी कधी देव सुद्धा तुम्हाला एकटं ठेवतो, कारण त्याला तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचं असतं. आणि हे लक्षात ठेवा, एकटं राहणं म्हणजे
दुःखी असणं असं नाही. कधी कधी आपण सगळ्यांपासून दूर राहून स्वतःसोबत शांत राहणं हेच हॅपीनेस असतं. कारण तेव्हा ड्रामा नसतो, फेक लोक आपल्या आजूबाजूला नसतात आणि अननेसेसरी स्ट्रेस नसतो. फक्त शांतता. आणि बिलीव्ह मी, पीस, शांतता ही खूप एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे, रेअर गोष्ट आहे. मैत्रिणींनो, खरं सांगू, ज्या दिवशी तुम्ही इमोशनली इंडिपेंडंट व्हाल त्या दिवशी तुम्हाला कोणी इझिली हर्ट करू शकणार नाही. कारण मग तुमचं हॅपीनेस हे लोकांवर डिपेंड राहत नाही. आणि हीच खरी फ्रीडम आहे, हेच खरं स्वातंत्र्य आहे. नाहीतर मग आहेच आहे की हा असं बोलला म्हणून मी दुःखी झाले, ती मला असं बोलली म्हणून मला वाईट वाटतंय, किंवा इतर काही गोष्टी वगैरे वगैरे. जेव्हा तुम्ही थोडा वेळ एकटे राहता तेव्हा तुम्ही हील व्हायला लागता. तुम्ही स्वतःला पुन्हा ओळखायला लागता. तुम्हाला कळायला लागतं की तुम्ही किती स्ट्रॉंग आहात. आणि मग हळूहळू तुम्ही लोकांच्या ऍब्सेन्स मध्येही आनंदी राहायला शिकता. मैत्रिणींनो, कृपया सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यांच्या मागे धावत बसू नका. कारण ज्यांना तुमची किंमत असते, व्हॅल्यू असते, ते तुम्हाला कधी इग्नोर करत नाही. आणि ज्यांना तुमची किंमत नसते त्यांच्या मागे धावून तुम्ही फक्त सेल्फ रिस्पेक्ट गमावत असता. मैत्रिणींनो, विचार करा, एक दिवस तुम्ही शांतपणे बसलेले असाल आणि एकटेपणा नसेल, अपेक्षा नसतील, फक्त शांतता असेल, शांती असेल, मानसिक समाधान असेल. आणि त्या दिवशी तुम्हाला जाणवेल की एकटं राहायला शिकणं ही पनिशमेंट नव्हती, ती तुमच्या आयुष्याची बिगेस्ट स्ट्रेंथ होती. आणि म्हणून आज जर तुम्ही एकटे असाल तर स्वतःला वीक समजू नका. कदाचित आयुष्य तुम्हाला तुमची स्वतःची खरी ओळख करून देत असेल. लर्न टू एन्जॉय युअर ओन कंपनी. कारण शेवटी लोक येतात आणि जातात, पण तुम्ही नेहमी स्वतःबरोबर असणार आहात. म्हणून स्वतःबरोबर शांत राहायला शिका. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, त्या दिवशी आयुष्य हे खूप सोपं वाटायला लागेल. वन्स यू लर्न टू लिव्ह अलोन, यू बिकम इमोशनली फ्री. आणि शेवटी मला तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे की एकटं राहायला शिकणं हा विकनेस नाही, ती आयुष्याने दिलेली एक ताकद असते. कारण जेव्हा तुम्ही एकटे राहायला शिकता तेव्हा तुम्ही हळूहळू इमोशनली स्ट्रॉंग व्हायला लागता. आणि मग तुम्हाला सतत लोकांची गरज वाटत नाही. कोणी रिप्लाय दिला नाही तरी फरक पडत नाही, कोणी सोडून गेलं तरी मन तुटत नाही. कारण तुम्ही स्वतःसोबत पीसमध्ये, शांततेत राहायला शिकलेले असता. आणि बिलीव्ह मी, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आजच्या जगामध्ये लोकांना स्वतःसोबत बसायलाच भीती वाटते. त्यांना सायलन्सची भीती वाटते, शांततेची, एकटेपणाची भीती वाटते. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःसोबत आनंदी राहायला शिकता त्या दिवशी तुम्हाला खरं फ्रीडम मिळतं. आणि मग तुम्ही लोकांच्या अटेन्शनसाठी जगत नाहीत, लोकांच्या व्हॅलिडेशनसाठी बदलत नाहीत. तुम्ही फक्त स्वतःसाठी जगायला लागता. आणि त्या शांततेमध्ये तुम्हाला तुमची खरी ओळख सापडते. म्हणून आज जर तुम्ही एकटे असाल तर स्वतःला अनलकी समजू नका, स्वतःला कमी समजू नका. कदाचित ही फेज तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहे. कदाचित देव तुम्हाला लोकांपासून दूर ठेवून स्वतःच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे. रिमेंबर दिस, जेव्हा तुम्ही एकटे राहायला शिकता तेव्हा आयुष्यात कोणाचीच ॲब्सेन्स तुम्हाला तोडू शकत नाही. सो लर्न टू एन्जॉय युअर ओन कंपनी, लव्ह युअर सेल्फ अँड नेव्हर बेग फॉर टेम्पररी पीपल टू स्टे इन युअर लाईफ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.